हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशालिलक्षम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे, मी कळाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, समर्थ सर्व संतांना नतमस्तक होतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आदरणीय चौगले सर, आदरणीय कुलकर्णी सर, सर्वांना वंदन करून आजच्या या चिंतनाला आपण प्रारंभ करतो। काल आपण 31 नंबरच्या श्लोकावरचं चिंतन पाहिलं होतं आणि भगवद्गीतेचं असं मनोगत आहे, ज्ञानेश्वरीचं मनोगत आहे की ज्ञानप्राप्तीची जी अवस्था आहे किंवा मोक्षावस्था जी आहे ही एखाद्या कर्मसन्यासावरती किंवा कर्मानुष्ठानावरती अवलंबून नाही। कर्माचा त्याग केल्यामुळे प्राप्त होते असंही नाही आणि कर्माचं अनुष्ठान केलं म्हणूनही प्राप्त होते असंही नाही। म्हणजे कर्मावर आधारित मोक्ष आहे किंवा कर्मानं मोक्ष प्राप्त होत नाही, दोन्ही गोष्टीला थोडा का असना छेद दिल्यासारखा प्रकार आहे। कर्मानुष्ठान असायला पाहिजे, कर्मयोगाचं जो अनुष्ठान करतो यथाविधी यथासांग व्यवस्थित करतो त्याला हळूहळू क्रममुक्ती प्राप्त होते किंवा हळूहळू चित्तसिद्धीच्या द्वारे मोक्षाची प्राप्ती होते असं वर्णन अगोदरच्या काही श्लोकामधून आलेलं आहे। त्यामुळे कर्म टाकणं म्हणजे मोक्ष मिळतो का किंवा कर्म सतत करण्यामुळं मोक्ष मिळतो का, ह्या दोन्ही गोष्टीला इथं काय केलेलं नाही की व्यवस्थित सांगितलेलं नाही की त्याच्यावर काय आधारित नाही, आपल्या बाह्य स्थितीवर काय अवलंबून नसतं। कर्म टाकणं आणि कर्म स्वीकारणं ही बाह्य स्थिती आहे, आतमध्ये कर्म टाकणं जी स्थिती असते ती फार महत्त्वाची असते। त्यामुळे कर्माचं टाकणं हे अंतरंगातून घडायला लागतं। अंतःकरणानं कर्म टाकलं ना की मग कर्म आहेत काय आणि नाहीत काय ह्याला काही संबंधच राहत नाही। पाप पुण्याचा लेशही त्याला जवळ करायची काही होत नाही किंवा सुख दुःख त्याला शिवत नाही, तसा द्वंद्वातीत तो होतो। त्यामुळे कर्मबंधन लागेलच कशाला त्याच्या पाठीशी आणि जन्ममरण तरी कशाला होईल, हा मुद्दा भगवान ज्ञानेश्वर इथं मांडतात। त्यामुळे कालच्या श्लोकामध्ये आपण बघितलेलं होतं की कर्मयोगी श्रेष्ठ की संन्यासी श्रेष्ठ हे महत्त्वाचं नाही आहे, तर महत्त्वाची गोष्ट आहे अंतर्निष्ठ तितके तरणे असं जे समर्थ बोलतात की अंतर्निष्ठच असतात तेच तरुण जातात। म्हणजे बाह्य म्हणजे बाह्यकच फक्त करत असतात परमार्थ, हा बाह्य परमार्थ आहे। त्यामुळे विचाराचा परमार्थ हा फार मोठा आहे, आचाराचा परमार्थ हा फार मोठा परमार्थ आहे। त्यामुळं आचार आणि विचार सोडून जर काहीतरी चाललं असेल तर त्याला परमार्थ क्षेत्रामध्ये थारा नसतो किंवा त्यामुळं काय तृप्तीची प्राप्ती होत नाही। त्यामुळं आणखीन एक विचार आपण पाहिला होता की पुन्हा आठवण्यासारखा तो आहे की आपली वस्तू आपल्याला जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत तृप्तीचा अनुभव येत नाही, असा एक विचार चिंतनात आपण घेतला होता आणि तोही चिंतन करण्यासारखा विचार आहे। म्हणून आपली वस्तू जी आहे ते आपलं स्वरूप आहे, ती वस्तू आहे आणि ती वस्तू जेव्हा त्याचा बोध होतो तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्याला आत्मशांतीचा लाभ होतो। शांती, संतुष्टता, तृप्ती, समाधान हे जे परवलीचे शब्द आहेत परमपूज्य काकांचे, हे सतत आपल्या मनावर ठसवले पाहिजेत, बिंबवले पाहिजेत। खरी गोष्ट तीच आहे। जर समाधान प्राप्त होत नसेल, तृप्ती प्राप्त होत नसेल तर सगळी साधनं जी असतात त्या साधनांना फक्त साधनच एवढ्या स्तरावरती राहतं, त्याचा स्तर साधनेतर जी प्रगती जी आहे ती प्रगती साधली जात नाही। त्यामुळं साधन करत 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 साधनातीत तरी होता आलं पाहिजे ना, हा मुद्दा त्यातला आहे। हळूहळू ते साधन सुटत गेलं पाहिजे, पण सोडू नये। मुळात मुद्दा म्हणून सोडू नये, ते सुटावं हा मुद्दा आहे त्यातला। सोडणं वेगळं आणि सुटणं वेगळं। सोडणं असतं त्यामध्ये फार त्रास असतो आणि सुटणं असतं त्यामध्ये आनंद असतो।
एखादा आंबा कैरी असते ना, ती कैरी समजा जर घट्ट बसलेली असते देठाला, हिरवेगार देठ असतात त्या कैरीचे, आणि जर आपल्याला त्याला हलवायचं म्हटलं झाडाची फांदी हलवून सुद्धा ते तुटत नाही. पण जर कोणतरी दगडानं किंवा काठीनं त्याच्यावरती हल्ला मार केला किंवा धक्का दिला तर ती तुटून पडते. पण तुटून पडताना त्यातला जो रस आहे तो रस खाली गळत असतो बघा, आणि तो रस गळत असताना बघतो आपण, आणि त्याला फार प्रयत्नानं तोडावं लागतं. ते विलग होत नाही लवकर, कारण हिरवं असतं. जोपर्यंत हिरवं असतं तोपर्यंत त्याला तोडण्याचा प्रयत्न कधीच करू नये. आणि तसा तोडण्याचा प्रयत्न बरेच जण करतात, आणि पुढच्या टप्प्यामध्ये जाऊन त्या कैऱ्या नासतात. पिकायला घातल्या की नासतात. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. म्हणून त्याचा विचार करणं फार गरजेचं आहे की जेव्हा तो आंबा पिकतो तेव्हा तो सुटतो, तुटत नाही. कैरी तुटते आणि पिकलेला आंबा सुटतो. सुटणं वेगळं आणि तुटणं वेगळं. सुटण्यामध्ये आनंद असतो, तुटण्यामध्ये रड असतं. जशी कैरी रडते ना, तिचा रस पडतोय बघा, तो त्याचा अर्थ ती रडते, कारण तिचं तुटणं तिला आवडलेलं नसतं, झाडालाही आवडलेलं नसतं, कारण त्याला पिकणं द्यावं लागतं. तुकोबांचा एक अभंग आहे, पिकली या सेंद कडूपणा गेले तैसे आम्हा केले पांडुरंग्या, आठवं नाटव गेला भावा भाव. ही अवस्था जेव्हा प्राप्त होईल तेव्हा खऱ्या अर्थानं सुटण्याची प्रक्रिया सुरू होते. आणि म्हणून तसंच करावं. माझ्या मताशी तुम्ही चिकटून राहा असं भगवंत म्हणतात. हेच माझं मत आहे. जोपर्यंत खऱ्या तृप्तीची प्राप्ती होत नाही तोपर्यंत जे आपण मिळवतोय ते मिळवलेलं फारसं उपयोगाला येत नाही. आपल्या उपयोगाचं आहे तिकडे गेलो आपण की आपल्याला समाधानी तृप्तीचा अनुभव येतो. 31व्या श्लोकाचं चिंतन आपण खूप ह्या पद्धतीने केलेलं होतं. आता 32व्या श्लोकावरती काही ओव्या आहेत, त्याचाही विचार आपण आता माऊलींच्या चिंतन करायचं आहे. तो श्लोक असा आहे 32वा, ये ततद्भ्य असुयंतो नानुतिष्ठन्ति मे मतम सर्व ज्ञान विमूढांस्तान विद्धी नष्टान चेतसा. परंतु जे दोषेक दृष्टीने लोक माझे मत अनुसरण करत नाहीत ते सर्व ज्ञान विमूढ म्हणजे पक्के मूर्ख आणि अविवेकी बुडाले असे समज. म्हणजे त्यांचं पतन झालं असं समज. एक प्रकारचा अप्रत्यक्षरित्या शापच दिलाय तो की माझं ऐकत नसाल ना तुमचं असं होईल बघा. हा विचार फार महत्त्वाचा आहे. म्हणजे आसक्ती सोडा, तो ममता सोडा, ह्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत, आणि शांतपणे तुमच्या स्वधर्माचं अनुष्ठान करत राहा. हे केलं नाही ना तर मग तुमचं पतन आहे हे सांगणं त्यामध्ये आहे. म्हणून सांगताना सुद्धा म्हणतात जे या माझ्या मतामध्ये दोषदृष्टी पाहतात. आपण दोषदृष्टीवरती काल विचार केला होता, आणि त्याचं अनुष्ठान करीत नाहीत ते अविवेकी आहेत. समूह शब्द वापरलेला आहे बघा, अविवेकी आहेत. त्या मनुष्याचं पतन होतं, अधपात होतं. अधपात शब्दाचा अर्थ आता संसारिकामध्ये प्रापंचिक पक्के असणारे म्हणतात कसला आमचा अधपात झाला, आम्ही खाऊन पिऊन व्यवस्थित आहोत, आमचा अधपात कसला आहे. तर त्यांना अधपात शब्दाचा अर्थ, पतन शब्दाचा अर्थ कळलेला नसतो. हे पारमार्थिक पतन असतं. हे असं भौतिक पतन कदाचित दिसणारही नाही, पण ते पारमार्थिक पतन आहे. आणि पारमार्थिक पतन शब्दाचा अर्थ आहे शेवटच्या टप्प्यामध्ये ती माणसं सैरावैरा धावत असतात आणि बेचैन असतात. बेचैन अवस्थेमध्येच देह टाकून जातात. ही अवस्था यायला नको असेल आणि आरामात आनंदानं देह धारण करावं, जसं परमपूज्य काका म्हणतात तसं देह आहे आनंदानं जगावं, आणि जाताना आनंदानं देह सोडता आला पाहिजे. हा आनंद आपोआप अचानक शेवटच्या टप्प्यात येईल का? यासाठीच केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून गोड व्हायचं असेल ना तर ही पाठीमागची साधना आणि भगवंताच्या मताचं अनुसरण अगदी व्यवस्थित आपण असताना, बुद्धी चांगली असताना, आपलं शरीर व्यवस्थित असताना ह्या मताचं अनुसरण करायला पाहिजे. शेवटी पटून काय करायचं आहे? मला आत्ता पटलं. कधी पटलं? लोक आता बाहेर तिरडी बांधायला लागलेली आहेत, जोडणी लावा लागली सगळी, आणि म्हणे मला आत्ता पटलेला आहे. काय पटून उपयोग आहे त्याचा? आनंद घेतला नाही आयुष्याचा. त्यामुळे आयुष्याचा आनंद घेणारी माणसं ही तत्ववेत्ते असतात. प्रत्येक क्षणाचा आनंद घेतात, प्रत्येक माणसाचा आनंद घेतात. वाईट माणसं म्हणून वाईटांचा आनंद घेतात, आणि चांगली भेटली तर चांगल्यांचा आनंद घेत असतात. एखादा खारट पदार्थ झाला म्हणून खारट कसा आहे कधीच खायला मिळाला नव्हता म्हणून मजा वाटत असते त्यांना, आणि कधी कधी चांगलं रुचकर झालं तर रुचकर आहे म्हणून आनंद घेत असतात. म्हणजे त्यांच्या आनंदाला या बाहेरच्या साधनांचा काय फरकच पडत नाही, परिणामच होत नाही. अशा स्थितीमध्ये ती माणसं जगत असतात, कारण त्यांनी भगवंताच्या मताचं अनुकरण म्हणजे अनुष्ठान शब्दाचा अर्थ त्याचं मतानुसार ते वागलेले असतात. म्हणून त्यांनी मत फॉलो केलेलं असतं. म्हणून इथं म्हणतात की जे माझं मत डावलून जातील, माझ्या मतामध्ये दोष दृष्टी ठेवून ते पाहतील, म्हणजे तिकडे बघताना दोषानं युक्त पाहतील, तर त्यांचं पतन झाल्याशिवाय राहणार नाही असं या श्लोकामधून सांगितलेलं आहे.
आता श्लोकावर भाष्य करताना माऊलींचं भाष्य श्लोकाला काही काळात थोडं थोडं धरून असतं, काही काही फार वेगळं असतं बरं का. काही ओव्यातून आपल्याला लक्षात येईल की या श्लोकामध्ये जे शब्द नाही, जो विचार मांडलेला नाही, पण त्या विचाराच्या पाठीमागचा विचार जो आहे तो ज्ञानेश्वर महाराज मांडत असतात. ज्ञानेश्वरी वाचताना ही गोष्ट आपल्या लक्षात येते. गीतेच्या पाठीमागे जाऊन ते विचार मांडत असतात. म्हणजे गीतेला का सुचलं, भगवंताच्या मुखात हे वाक्य का आलं असावं, ते मानसिकदृष्ट्या त्याचा विचार करून ज्ञानेश्वर माऊलींनी मांडणी केलेली आहे सगळ्या ओव्यांची. त्या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येतं. या ओवीचा, या श्लोकाचा अर्थ करताना सुद्धा किती वेगवेगळ्या प्रकारे अर्थ करत गेले हे आपल्या लक्षात येईल. पहिल्यांदाच काय म्हणतात बघा, या ओवीमध्ये तो शब्द नाही, मैदाना म्हणतात ना तरी प्रकृती म्हणतो होऊनी इंद्रिया लळा देऊनी जे माझे मत आवेरुनी ओसंडती. आता वास्तविक इंद्रिय लळा देऊनी हा शब्द यामध्ये नाही आहे, पण माझं प्रकृतिमंत होतात आणि माझ्या मताचा अनादर करतात, ही एक शब्द त्यामध्ये आलेला आहे. कुठले शब्द कुठल्या श्लोकातले कुठले शब्द कुठल्या ओवीमध्ये आलेले आहेत, हा एक वेगळा अभ्यास आपण करतोय त्या दृष्टीनं. तर तसा इथं सुरुवातीलाच म्हटलेला आहे, नान तिष्ठन्ति ते मतम, माझं मत जे अनुतिष्ठ करत नाहीत, त्याचं अनुष्ठान करत नाहीत, ते कसे आहेत, ते प्रकृतिमंत आहेत. ते इंद्रियांना लळा देतात, इंद्रियांचं लाड पुरवतात. तशी माणसं जी असतात ते माझे मत अव्यरुणी ओसंडती, माझ्या मताचा अव्यर करतात. देहाभिमानाच्या आहारी जाऊन इंद्रिया प्रकृतिमंत होऊन, या शब्दाचा अर्थ काय, प्रकृती म्हणजे देह, देह संसार, प्रकृती संसार, देह संसार, ते सगळे शरीर हेच संसार आहे. मुळात बाकी आपल्यासाठी काही संसारच नाही. शरीर आहे म्हणून आम्हाला संसार आहे. डोळे मिटल्या कुठला संसार आहे सांगा बघू. कुठलं घर, कुठलं दार, कुठली नातलग आणि कुठली प्रॉपर्टी असते. प्रॉपर्टीला संसार म्हणायचं नाही, देहाला संसार म्हणायचं. देह म्हणजे देह संपला की संसारच संपला. मग देह बाधित करून संसार संपवायला काय बिघडलं. पुढचं असणार तिकडं काय आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहेत, अमुक आहे, इतके प्लॉट आहेत, इतके फ्लॅट आहेत, काय फरक पडणार आहे त्यामुळं. मी जेव्हा माझ्या देहादी जो माझा देहाशी संबंधित असलेला संसार संपवून टाकतो ना, तेव्हा पुढचा संसारच शिल्लक राहत नाही. आपण मुळाशी घाव घालत नाही आणि पायाच्या फांद्या छाटत जात असतो. ते काय म्हणतात, वरी वरी पालवी कुडी, जे माऊलींची उवीच येऊन गेलेल्या आणि मुळाला काय जल काय शिंपी जे म्हणतात ते पाणी मुळाला घालायचं, तैसे कैसीनी नाशू निपजे त्या वृक्षा, या वृक्षाचा नाश कसा होईल. बऱ्याच वेळा या बाह्यांग ज्या साधना आहेत, त्या बाह्यांग साधना म्हणजे वरवरच्या फांद्या छाटणं आहे. या फांद्या छाटण्याचं बंद करावं. फांद्या तरी छाटतो आणि मुळाला पाणी घालतो, अर्थ काय, ते मूळ तसंच फोपावत राहतं. रोज फांद्या येतात आणि रोज फांद्या छाटत बसायचं. रोज सकाळी नामाला बसायचं आणि त्या फांद्या छाटायच्या, रोज ध्यानाला बसायचं आणि फांद्या छाटायच्या, तत्वचिंतन करायचं आणि फांद्या छाटायच्या. पण अंतिम विचार जो आहे की इथं खरं आहे, त्याच्यावर घाव घालता आला पाहिजे. म्हणजे जर एखादी पाईप आहे, त्या पाईपला होल असतात आणि लांबपर्यंत गेलेली असते, त्याला छिद्रात पडलेली असतात. ती छिद्र प्रत्येक ठिकाणी असतात. एखादा माणूस येतो आणि त्या ठिकाणची जी छिद्र आहेत ती पाणीसारखं जायला लागले, वाया जायला लागले म्हणून काय करतो, तर त्याच्यावरती एक एक गोनपाट असं टाकत जातो, कापड टाकत जायचं, त्याला काहीतरी बँडेज करत जायचं, असं करत 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 जातो. पण शहाणा असतो तो सुरुवातीचा जो कॉक आहे ना, तो बंद करून टाकेल. उगीच इकडे इकडे सगळं जोडाजोडी करत बसाय नको, हे सगळं पहिलंच बंद करून टाकावं. म्हणजे बारीक सारखी ज्या आहेत ना, ही सगळी दुखणी आपोआप निघून जातात. मूळ गोष्टीला आपण हात घालत नाही. वरच्या मलमपट्ट्या काही उपयोगाच्या नसतात. डोकं दुखतं म्हणून डोक्यावरती गोळी घेऊन चालणार नाही. डोकं का दुखतं याच्या मुळाशी आपण जायला पाहिजे. पित्तानं दुखत असेल तर पित्त घालवायला पाहिजे ना, का डोक्याची गोळी घालून खेळून चालेल बघा सांगा. असा प्रश्न यामध्ये परमार्थामध्ये सुद्धा आहे. आपण नको त्या गोष्टी करत राहतो. खरंच डोकं दुखतंय आणि डोक्याच्या गोळ्या सुद्धा उपलब्ध आहेत म्हणून काय करावं, माझं डोकं का दुखतंय ह्याच्या मुळाशी गेलो पाहिजे आपण. त्यामुळे मला दुःख कशामुळे होतंय, प्रत्येकाच्या दुःखाचे प्रकार वेगवेगळे असतात. प्रत्येकाला वेगवेगळं दुःख होत असते बरं का. कोण एखादा शेजारी माझा श्रीमंत का झाला याचंही दुःख असतं. आता त्याचं दुःख त्याने कसं घालवायचं त्यानं बघायला पाहिजे ना. म्हणजे मूळ दुःख कुठं आहे याचा अंदाज घेता आला पाहिजे. म्हणून जर तो घेत नसेल आणि भगवंताच्या मताचं म्हणजे शास्त्राचं मत डावलत असेल आणि त्याच्यामध्ये दोष पाहत असेल तर त्याचं पतन झाल्याशिवाय राहणार नाही असं माऊली म्हणतात. आणि म्हणून म्हणतात प्रकृतिमंत. प्रकृतिमंत शब्दाचा अर्थ आहे त्या देहाभिमानाच्या आहारी तू जाऊ नकोस. हा देहांकारून आथिला समूळ दयाचा नाशिला, तोची परमात्मा संचिला आधीचा आहे. या देहाच्या बांधोडीनं पडिजे. माऊलींच्या ओव्या सगळ्या देहावरती आहेत बघा. या देहाच्या अभिमानामध्ये तू राहू नकोस. इंद्रियांचे चोचले पुरवत असताना जे लोक या माझ्या मताकडं दुर्लक्ष करतात
इतकेच नाही तर धुडकावून लावतात. धुडकावून लावतात शब्दाला ओसंडती शब्द आहे बघा. ओसंडती म्हणजे फार दुर्लक्ष करतात. दुर्लक्ष करतात त्याला अव्यय आणि ओसंडती म्हणजे धुडकावून लावतात. पूर्ण चुकीचं मत आहे शास्त्राचं असे म्हणणारे सुद्धा मंडळी समाजामध्ये आहेत. त्यांच्यासाठी काही साधकांचा सुद्धा संशय अजून पूर्ण निवृत्त झालेला नसतो, अशांसाठी सुद्धा आहे. म्हणजे भगवंताच्या विचारावरती शास्त्रावरती शास्त्र म्हणेल ते सांडावे, हे राज्यही तृण मानावे. माऊलींची उभी आहे, तस्मात शास्त्र प्रमाणम कार्याकारी व्यवस्थितो. ही गीताशास्त्राचं सांगणं लक्षात ठेवणं फार गरजेचं असतं. आपण लक्षात ठेवत नाही. शास्त्र म्हणेल तेच करावं, काहीही बिघडणार नाही आयुष्यभर असं म्हटलंय ना ज्ञानेश्वर माऊली, तुकोबा, नाथ किंवा समर्थ म्हणतात, आचार्य म्हणतात ना, तेच फॉलो करत जायचं. दुसरं काही करायचं नाही, दुसरे कोणीही काही सांगू दे. आणि हे करणारे नेहमी आनंदातच राहतील ना. त्यांचे विचार म्हणजे आनंदाचेच विचार असतात, ते सिद्धांत असतात. म्हणून इथं म्हणतात की माझ्या विचाराला धुडकावून लावतात. कारण काय? प्रकृतिमंत होतात आणि इंद्रियाचा लढा पुरवत असतात. इंद्रिया लढा देऊनी, लढा देणे शब्दाचा अर्थ आहे चोचले पुरवणे. इंद्रियांचे चोचले पुरवणे म्हणजे इंद्रिय जे मागतात ते देत राहणं. आपण बाळाला तरी छोट्या देतोय का बघा, जे मागते ते नाही देत. मग तसाच विचार इंद्रियांच्या बाबतीमध्ये का करत नाही आपण? करत नाही आपण. एखाद्या बाळाला गरम इस्त्री आहे, तो हात लावू नको म्हणतोय आपण, त्याला तिथून ढकलतोय आपण, बाजूला पडलं तर पडू दे, का त्याला हात लागू नये म्हणून आपण प्रयत्नपूर्वक सावध राहत असतो. मग हिथं मात्र सावध का राहत नाही की माझ्यात आतमध्ये काहीतरी त्रास आहे, हा पदार्थ खाला तर मला त्रास होणार आहे, याचा लढा पुरवणं चुकीचं आहे. तर हा चुकीचा लढा पण का पुरवतो असं ज्ञानेश्वर माऊलीचं म्हणणं आहे. त्याला कारण म्हणतात की ते देहाचा अभिमान असतो आणि माझ्या मताचं अनुसरण करत नाहीत. म्हणून काही लोक दोषदृष्टीनं पाहत असतात. काय कामना नाही ठेवून चालेल काय हो, कसं सांगत असतात बघा ते. कामने वाचून कार्य कसं चालेल, किंवा ममतेचा संपूर्ण त्याग करता येईल काय, ममता म्हणजे माझं पण, हे सगळं टाकता येईल काय, खरंच आपल्याला राग द्वेष रहित होता येईल काय, अशी काहीतरी त्यामध्ये काहीतरी वेगवेगळी कलमं काढत असतात. आपल्या सोयीनं परमार्थ करत असतात. सोयीसाठी काही वाक्ये शास्त्राची पण घेत असतात आणि ती शास्त्राची वाक्य दुसऱ्याच्या तोंडावर आणि फेकत असतात. हे सगळं चालू असते बरं का त्यांचं. याचा अर्थ आपलं जे चालू आहे त्या चुकीचं समर्थन करण्यासाठी ती माणसं तसं वागत असतात. ही माणसांचं पतन होईल असं माऊली सांगतात. आणि म्हणून ही माणसं कशी असतात? प्रकृतिमंत असतात. म्हणजे देहाचा अभिमान, कर्तृत्वाचा अभिमान बाळगणारे, इंद्रियांचे चोचले पुरवणारे असतात. आणि म्हणून माझ्या मताकडं दुर्लक्ष करतात. म्हणून प्रत्येक ठिकाणी पारमार्थिक विवेक असायला पाहिजे. पशुप्रमाणे वर्तन करतात ते नष्ट झालेले असतात. पशु काही खातात, कसंही वागतात, कधीही उठतात, कधीही झोपतात. असं जर चालू असेल आपलं पण, तर पशुत आणि माझ्यात काय फरक राहिला सांगा बघू. विचार करणं फार गरजेचं आहे. आता काही हत्तीचे कान मोठे आहेत म्हणून तो कीर्तन प्रवचन ऐकतो का बघा. मोठ्या कानाचा वापर त्यानं करायला पाहिजे होता, पण नाही करत. कारण ते पशुतुल्य वर्तन त्यांचं स्वाभाविक आहे ते. किंवा गाढव ओरडते किंवा कुत्रं चांगलं भुंकतंय म्हणून काय ते काय अभंगाने कीर्तन करणार आहे, काय म्हणणार आहे, भजन म्हणणार आहे? नाही म्हणणार. त्याची तेवढाच अधिकार असतो. मनुष्य प्राण्याला जे देह दिला तो असा एक वेगळ्या विशिष्ट प्रकारची रचना त्याची आहे की त्या रचनेमुळं त्याला मोक्ष प्राप्ती करणं सुलभ जावं अशी व्यवस्थाच त्यामध्ये केलेली आहे. आणि त्या व्यवस्थेचा जर उपयोग करून घेत नसेल तर तो भगवंताच्या मताचं उल्लंघन करतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणून भगवंत सांगतात की इंद्रियाचा लढा पुरवतात आणि नको त्या गोष्टी करत राहतात. इंद्रिये जे जे म्हणती तेच गा पुरुष करते, ते तरलेची ना तरती विषय सिंधू असा एक इशारा सुद्धा माऊलीने एक ज्ञानेश्वरीमध्ये दिलेला आहे. इंद्रिय म्हणतात तेच करतात. ते तरल्यासारखं वाटतील पण ना तरती, तरलेची ना तरती विषय सिंधू. खोचक शब्द दोन्ही वापरलेला आहे. तरलेची ना तरती विषय सिंधू. या विषयासागरला पोहत जाणं त्या पलीकडे जाणं वाटतंय त्यांना. आपण गेलो, सार्थक झालं आयुष्याचं, जीवन साफल्य झालं, मुलांना शिकवलं, मोठं केलं, आता ते नोकरी करतात, मी सुखानं आता आरामात जगतो, शेवटचं आयुष्य मी चांगलं घालवावं लागलोय. पण ते कसलं चांगलं घालवणं आणि यथार्थता कोणती असते, कृतार्थता कोणती असते त्यांना ठाऊक नसते. ह्या छोट्या छोट्या गोष्टीत, प्रापंचिक गोष्टी बऱ्या झाल्या की त्यांना वाटतंय माझं आयुष्य मी कृतार्थ आहे. ही कृतार्थता खरी नसते. आणि यासाठी इथं माऊली सांगतात इंद्रियाबद्दल किती त्याचे चोचले पुरवावेत. म्हणून पारमार्थिक विवेक जेव्हा नष्ट होतो तेव्हा पशुतुल्य वर्तन घडायला लागतं आणि त्यामुळे त्याचं पतन होतं. म्हणून मनुष्य शरीराचं महत्त्व न कळणं हेच त्याचं खरं पतन आहे. प्रकृतिमंत होणं म्हणजे काय करणं? देहाचा खरा अर्थ न कळणं आहे.
देहाचा खरा अर्थ मागच्या वेळेस सुद्धा आपण चिंतामध्ये बघितलेला आहे की एकदा जन्म दिलेला देह हा पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही हे त्याचं महत्व आहे. दुसरी एक गोष्ट महत्वाची आहे, तो जाण्यापूर्वी जातोय तो लक्षात ठेवायला पाहिजे. रोज खायला लागला एक काळ त्याला, म्हणून त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. हे एक त्याची उपयुक्तता असते. आणि देहाशिवाय मला परमार्थातल्या मोक्षापर्यंतच्या ठिकाणाला जाता येत नाही. देह ही शिडी आहे, त्याशिवाय जाता येत नाही किती लोक काही म्हणू. त्यामुळं मोक्षाला कारण देहच होतो. देह जरी नश्वर आहे आणि मोक्ष जरी शाश्वत आहे, तरी नश्वर देहातूनच शाश्वत पदाची प्राप्ती होते. या शरीराची नि कारणे सच्चिदानंद पदवी घेणे, येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, सगळ्या सूचना देऊन टाकल्यात बरं का. काय सांगायचं शिल्लक ठेवलेलं नाही, सगळं सांगितलेलं आहे. पण या शरीराचा वापर त्या दृष्टीनं होतो का? नाही. इंद्रियांचे लळे जर पुरवत बसलो तर ते कसे होतील सांगा. जे प्राणी या कामी भरू, 4था अध्याय, देहाचे वरी आदरू म्हणूनही पडेला विसरू आत्मबोधाचा. हा आत्मबोध किंवा हे आत्मज्ञान माझं रोज बाजूला पडतं. देव विसरला, याला कारण आहे माझी देहासक्ती, किंवा मी प्रकृतिमंत होत झालेला आहे, प्रकृतीच्या अधीन झालेला आहे. 3 गुणावरती माझं सगळं नृत्य चाललेलं आहे. म्हणून मला देवाचा विसर पडला. देहाच्या आठवणीमुळं देवाचा विसर पडतो. म्हणून ते समर्थ म्हणतात ना, देहबुद्धी ती आत्मबुद्धीपर्यंतचा प्रवास आहे. तो देहबुद्धी हळूहळू घालवत जावी आणि आत्मबुद्धीपर्यंत आपण पोहोचणं फार गरजेचं असतं. म्हणून इथं सूचना देतात की पुन्हा पुन्हा आपल्याला जन्म आणि मृत्यूला प्राप्त व्हावं लागतं. किती वेळा जन्मा यावं, किती व्हावे फजिती, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे यांची चाल उपनिषद म्हणतं मृत्यूकडून मृत्यूकडे चालू आहे, मृत्यूकडून जन्माकडे नाही. कारण मृत्यूनंतर जन्म असून जन्मानंतर मृत्यू असतो. म्हणून जन्माला कमी लेखायला पाहिजे आणि मृत्यूलाच खरं लेखलं पाहिजे ना. जातोय कुठं? मृत्यूकडेच ना. समाप्ती कशामध्ये आहे? मृत्यूमध्ये आहे. त्यामुळे मृत्यूकडून मृत्यूकडे, मृत्यूकडून मृत्यूकडे शब्दाचा दुसरा अर्थ आहे मृत्यू झाल्यानंतर जन्म मिळतो आणि जन्माला मृत्यू आहे. म्हणून या दोन्ही गोष्टी एकमेकावरती आधारित आहेत. जन्माला म्हणून मृत्यू येतो, बरीचशी कारणं देतात. मेला का? आजारी होता म्हणून, आत्महत्या केली म्हणून, अपघात झाला म्हणून, वार्धक्य म्हणून, काहीतरी होऊन सांगतो आपण. तर तसं नाही शास्त्र म्हणत. मेला का? जन्माला म्हणून. दुसरं कारणच काय नाही. जन्मालाच नसता तर मरायचा संबंधच कुठं होता सांगा बघू. जन्मलेला कारण, मृत्यूला कारण जन्म आहे. त्यामुळं माझा जन्म थांबवायचा आहे, मृत्यू नाही थांबवायचा. मृत्यू थांबवायच्या खटाटोपीमध्येच आपण व्यस्त असतो सारखं. यालाच देहाचे तोचले पुरवणे म्हणतात. देहाचे तोचले पुरवणे म्हणजे काय? माझा मृत्यू पुढे ढकलू दे, वाढू दे, माहीत आहे मात्र, जाणार आहे मात्र, हे मात्र कोण नाकारत नाही. नाहीतर कुणी इन्शुरन्स केला नसता. मी जाणारच नाही असं जर वाटलं असतं तर कुणी इन्शुरन्स करायचा काही संबंधच काय? कायमच राहणार आहे म्हटलं. पण कायम राहणं अशी सिस्टीमच इथं नाही, जावंच लागणार. आणि जावं लागणं हेही बरोबरच आहे ना. खुर्च्या खाली केल्या तर दुसऱ्याला जागा मिळेल ना. सारखं खुर्चीच धरून बसलं तर किती वर्ष, किती 80, 85, 86, 87, 88 वर्षाचे खासदार, आमदार, मंत्री आता आहेत. काही सुचत नाही, त्यांना काय आठवत नाही. त्यांचे PA सगळं बघत असतात. PA म्हणेल तेच तो कारभार चालू असतो. तरी पण त्यांना ती खुर्ची सोडूशी वाटत नाही. त्यांना वाटायला पाहिजे. आता तरुण मंडळी, काही विद्वान लोक आलेले आहेत, UPSC मधून काही आलेली मुलं सुद्धा आहेत. अशा मुलांना का त्या खुर्च्या देऊ नयेत? त्यांच्याकडे निर्णय क्षमता असते, पण दिवसच वाटत नाही. याला कारण ही आसक्ती आहे ना. याला कारण आहे माझा मृत्यू पुढे ढकलायची ही इच्छा आहे, प्रबळ इच्छा आहे. आणि त्या प्रबळ इच्छेखाली इंद्रियांचे लळे पुरवले जातात. मला मृत्यू आहे, आपली तब्येत चांगली राहावी म्हणून आपण काय खातो किंवा व्यायाम करतो, हा भाव वेगळा. हे काय मृत्यूला ढकलणं नव्हे, मृत्यू सुसह्य करणं म्हणायचं. व्यायाम आपण जो करतो त्याला एकच कारण वापरावं, माझा मृत्यू सुसह्य व्हावा म्हणून मी व्यायाम करतो. या पलीकडे काय नाही. पु ल देशपांडे म्हणायचे व्यायाम करणं म्हणजे अस्वाभाविक आहे, इट इज अननॅचरल म्हणायचे. ते अननॅचरल का म्हणायचे माहिती नाही मात्र म्हणायचे. ते म्हणतात जनावर कुठे व्यायाम करतात, ती कशी व्यवस्थित आहेत, कुठलीच मस्त दात घासत नाही तरी पण दात चांगले असतात. सांगताना कशी सांगायचे बघा. त्या विचार करण्यासारख्या पण बाबी आहेत. खरंच आहे, ती काहीच करत नाहीत. आता त्यांना काही करता येत नाही म्हणून त्यांना तशी रचना करून ठेवली असेल कदाचित. जे ज्ञान मिळते ना ती सगळी तिची व्यवस्था चांगली व्हावी म्हणून. आणि माणसाला हात दिले, सगळं दिलं, विचार दिलेत म्हणून दात घासायला सांगितले असतील, म्हणून त्याला दात घासावेच लागतील. ती म्हस काय बैल घासत नाही, मी घासणार नाही, याला काय अर्थ नाही. हे उर्मटपणा म्हणायचा. मताचं, भगवंताच्या मताचं अनुसरण करत नाहीत आणि त्याच्याकडे आणि दोषदृष्टी न पाहतात ही चुकीची बाब आहे. कारण त्याला सांगितलंय, माऊली कारण सांगतात. का असं लोक वागतात तर ते म्हणतात प्रकृती म्हणत असतात आणि इंद्रियांचे लळे पुरवतात, त्यामुळे मृत्यूला घाबरतात.
आणि मृत्यूला जे जे घाबरतात त्यांची साधना कसली होणार आहे सांगा. मृत्यूला घाबरणं संपावे. सांसारिक असतो, खरा प्रापंचिक असतो, तो मृत्यूला घाबरतो. ज्याला मृत्यूचं भयच वाटत असं झालेलं आहे तो खरा भक्त असतो. आणि ज्याला कळलंय मला मृत्यूच नाही तो ज्ञानी असतो. या तिन्ही टप्प्यावरचा विचार आपण कधीही करायला पाहिजे. सांसारिक घाबरत असतो मृत्यूला, भक्त म्हणतोय मी घाबरतच नाही, कधीही येऊ दे, मी तयार आहे असा बनवत बसलेला असतो तो. म्हणजे मृत्यूची वाट बघणं नाही, पण मृत्यू आला तरी मी तयार आहे. आता भय नाही वाट्या ऐसे जीवा, घडली या सेवा समर्थांची. आता भय माझं नाही, आता नाही भय चिंता तुका म्हणे. का गेली त्यांचं भय, कुठं गेलं, कशामुळं गेलं? कारण त्यांची शरीरावरची जी आसक्ती होती ती आसक्तीच नष्ट झाली ना. या शरीर टिकावं, या शरीरापासून असं करावं असा अभिमान त्यांच्या शरीराच्या ठिकाणी नव्हता. ते प्रकृतिमंत नव्हते, म्हणजे भगवंताच्या मताचं अनुसरण करत होते. त्यामुळे त्यांचं भय निघून गेलेलं होतं. आणि भय गेल्यामुळं संसारिकाला जे भय असतं ते भक्ताला नसतं. ज्ञानाची तरी अवस्थाच वेगळी असते. त्यानं मृत्यूला नाकारलेला आहे, म्हणजे मृत्यू होतच नाही असं तो बोलतो. या सगळ्या गोष्टीचा विचार मात्र एकच आहे बरं का. पण संसारिकाला मृत्यूचं भय असतं, त्याचा अर्थ इथं सांगायचा आलो आहे. जो प्रकृतिमंत असतो म्हणजे खरा पक्का संसारिक असतो, संसाराच्या आणि प्रपंचाच्या पलीकडं काही तत्व आहे याचा त्याला भान सुद्धा नसतं. तो नुसता म्हणतो हेच माझं क्षेत्र आहे, इथंच आहे. म्हणजे एखाद्या बेडकाला विहिरीमध्ये वाटावं की हाच मोठा समुद्र जे बोलले जातात ना, तो हाच समुद्र असावा. कारण त्यानं खरा समुद्र पाहिलेला नसतो. म्हणून याचे सुख तुम्ही देखिल्यावरी न मग दारोदारी न हिंडाल, हे तुकाराम महाराज म्हणतात ना. तुम्ही त्याचं सुख अजून बघितलेलं नाही. आत्मलाभा सारखे गोमटे काहीच न देके, म्हणून भोग विषयके हारके ना जो. त्याला कसलं हरिक वाटणार आहे त्यामध्ये? आत्मलाभासारखं गोमतं सुख जर त्याला प्राप्त झालं असेल तर नको त्या गोष्टीमध्ये चिखलात चिडबिचिड करत बसेल काय, खेळत बसेल? तो नाही बसणार. जाऊ दे म्हणणार, ती डुकरं आहेत ती खेळतात, मला त्याच्यात रस घेणं नाही आहे. असो सांगतील, डुकराला म्हणतील तू डुकरा तो बरोबर करत नाही, अरे चांगलं आहे. पण डुकराला काय त्यातलीच किडे आवडत असतात, तसंच तो वागत असतो. मागच्या वेळेला आपण बघितलं, डुकराला बाहेर काढलं, धुवून आणलं, शिऱ्याचा एक प्लेट त्याच्यासमोर जर चांगली अगदी तुपातल्या शिऱ्याची जरी ठेवली तर ते ढकलून जाणार आणि चिखलात उडी मारणार आहे. हे प्रकृतीनंतर पुढच्या श्लोकामध्ये आपण बघणार आहोत. हे सगळे प्रकृतीचे गुण आहेत, हे स्वाभाविक आहेत. ज्ञानांच्या मध्ये सुद्धा राहतात. मरेपर्यंत, त्यांचा देह सुटेपर्यंत काही गुण राहतात तसेच ते तसंच असतात. पुढच्या श्लोकामध्ये आता आलेलं आहे. आपण इथं बघायला लागलोय जे पक्के प्रकृतिमंत असतात, इंद्रियाचा लळा पुरवत असतात, त्यांना इंद्रियाच्या सुखाच्या पलीकडं काहीही दिसत नाही. म्हणून त्यांना ते पुनरपी जननम पुनरपी मरणम आणि पुनरपी जठरा शयनम हे जे आचार्य म्हणतात ना, पुन्हा पुन्हा तेच सारखं 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 तेच करत राहायचं. त्यामुळं इंद्रियांच्या सुखाच्या मागे लागले असतात. त्यामुळं त्यांचं खरं सुख दृष्टीआड होत असतं. म्हणजे उदाहरणार्थ जर सूर्याकडे जर बघायचं असेल, आपल्याला सूर्याचं दर्शन व्हायचं असेल तर सूर्याकडे मुख करून जायला पाहिजे ना. मग सूर्याच्या उलट्या दिशेने जर आपण प्रवास करायला लागलो तर जी सावली ज्याला आपण पकडतो म्हणतो ना, ती पकडता येत नाही बघा. सावली अजिबात पकडता येत नाही. पण सूर्याच्या तोंडाकडं तोंड करून आपण जायला लागलो, सूर्याकडं आपलं मुख करून जर जायला लागलो तर सावली आपली पाठीमागून येत असते. आणि सूर्याकडं आपण उलटी दिशेने जात असेल तर सावली फार दूर 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 पुढे जात असते. आपला रोजचा अनुभव आहे. तसं आपण करायला लागलो. ईश्वराला दुर्लक्षित करून आपण सगळे उद्योग करतो. त्यामुळे ईश्वराला समोर धरून जर उद्योग करायला लागलो तर ते उद्योग होत नाहीत. ते कर्म मोक्षच आहे त्यामध्ये, पण लक्षात येत नाही. तू फक्त त्याला मध्ये घ्या ना. आता आड उभा आहे नारायण, दया सिंधूपण साच करी. हे इंद्रिय मला त्रास देतात, तुकोबा म्हणतात. आता काय करू? मी त्याला किती वेळा सांगितलं तर ते म्हणतात मला हे दे, मला ते दे, अमुक दे. दिलं तर तेवढ्यापुरतं गप बसतात आणि परत मागा लागतात. मला त्यांनी छळलंय, तुकोबा अभंगामध्ये म्हणतात. मग आता काय कर? तुझीच भाग करतो, तुलाच करून आळवतो मी, बाकी काही करू शकत नाही. तू आता काय कर? मी आणि माझी इंद्रिय यांच्यामध्येच उभा राहतो. आता आड उभा राहे नारायण, दया सिंधूपण साच करी. तुझा दया सिंधूपणा खरापणा कधी वाटेल माहिती आहे? जर माझ्या इंद्रियांना तूच ताब्यात ठेवलंस तर. तुला गोविंद म्हणतात ना, गोविंद म्हणजे तू इंद्रियांचा स्वामी आहेस. मग इंद्रियांचा स्वामी आहेस तर त्यांना तुझं तूच त्यांना व्यसन घाल ना. माझ्यावर कशाला सोपवायला लागलास? भक्त कसा करतोय बघा. ही भक्ताची वागणं जे आहे ना, अतिशय फार सुंदर आहे. जे आपण माकडाच्या पिलाचं आणि मांजराच्या पिलांचं उदाहरण अधूनमधून ऐकतो ना. माकडाचे पिला त्याला पकडून असतात आणि मांजरांना मांजरीन पकडत असते पिलांना.
या दोन्हीतला फरक नेहमी सांगत असतात. भक्ताच्यातल्या ज्ञानातला हा फरक आहे. ज्ञानाला कमी लेखणं नाही आहे, पण त्यामध्ये होतंय का, तो ज्ञानी असतो त्यामुळे त्याला त्याचं रक्षण फारसं करत नाही. एखादं रडकं मुलं असतं ना, पंगू मुलं असते, त्याच्याकडे आईचं लक्ष असतं. भक्ताकडे जास्त लक्ष असतं ईश्वराचं. म्हणून ईश्वराची भक्ती ही सर्वश्रेष्ठ दर्जाची आहे. शांती देते, परत प्रेम करायला शिकवते. कदाचित ज्ञानाकडे कदाचित वृक्षता असेल, पण तेवढी वृक्षता एवढा भक्ताकडे मात्र तो ओलावा असतो प्रेमाचा. हे ते भक्तीची एक खूण आहे. म्हणून ते म्हणतात भगवंताला, ही इंद्रिय मला काबूत ठेवता येत नाहीत, म्हणून त्याच्याकडे करून अनुदान अनुतापे तापलो रामराया परम दीन दयाळा निरसिंह माया चप्पळ मन माझे न आवरिता आवरिता म्हणतात ते. म्हणे काय होतो, बहुत सिनो होतो, धाव रे धावा. हे किती तुझं विना माझं रामा माझं कंठ विना, ये रे बाबा. हे का सांगणं आहे त्यांचं, की मला जमना झालंय. हे सुद्धा बरं आहे. एक म्हणतात जमवून घ्यावं, इंद्रियांचा दम शम हे सगळ्या गोष्टी शम दमाच्या सांगितलेल्या आहेत, ह्या करत राहावं. योगाच्या प्रक्रिया ज्ञानाच्या प्रक्रियात करत राहावं. पण जमत नसेल तर त्याला बोलावा. तो सगळ्याचा मालक आहे, तोच त्याच्यावरती काबू ठेवू शकतो. तोच त्याची मम माया शब्द वापरतो ना. मम माया जर आहे मामे वे पपंदते माया मे तितरंतते. तूच बोलतोस, तूच ये, तुझीच माया, तूच त्याला कव्यात ठेव. जर नाही तर मग आपण उगीच जातो ना. कुणाही दारात गेलं की कुत्र भुंकत असतं, हाड हाड किती केलं ऐकतच नाही. त्याच्या दादासाहेब घरात आहे काय, सर काय घरी आहे काय असं म्हटलं की कुत्रमध्ये आपल्या सरांचा मित्र आहे वाटते, मग देऊ करून गप्प बसते, खाली बसते. का, दादासाहेबांना हाक मारल्यामुळे. कुत्र्याला हाड म्हणून किती हाड हाड करायचं. या मायेला किती झड करणार आहे. रोज आठवण येते पोराबाळांची आणि नातवंडांची, किती नाही काढली तरी येते. हे काय आहे माहिती आहे, मायेला झिडकारणं. ह्याच्यात हट हट हाड म्हणायचं नाही, त्याला बोलवायचा. कुणाची आहे ती छाया, कुणाची आहे सावली, तर त्याची आहे, त्यालाच बोलवायचा. तू ये आणि याला आवर. हे कुत्र मला आवरत नाही बघ, हे तुझं आवरू शकतोस, कारण तू त्याचा मालक आहेस. असं जेव्हा म्हणतात तसं इथं इंद्रिया लळा देऊनही म्हणतात, प्रकृती म्हणत असतात आणि माझी मतं झिडकारतात. इंद्रिय सुखाच्या पलीकडं यांना काय आहे असं काय मन होतच नाही. त्यामुळे साधक हा भगवंताला मानतो आणि मताचं अनुसरण करतो, आणि भगवंत त्याला स्वतःला देऊन टाकतात. जे काही जण मतही मानतात आणि त्याचं अनुकरणही करतात, भगवंत स्वतःलाच त्यांना देऊन टाकतो. आणि काही माणसं आहेत भगवंताला न मानतात सुद्धा, भगवंताची मतं शास्त्राची मतं मानणारी सुद्धा लोक आहेत. कधी कधी देव मानत नाहीत, पण शास्त्र असं सांगते बरोबर आहे ते, कारण माझ्या अनुभवात तसं आलं. ते शास्त्र मला आवडतं, ते वाचतात सुद्धा. कदाचित भगवंतावर तेवढी भक्ती बसणार नाही. परवा एक भगिनी आम्हाला भेटल्या की ते म्हणतात ते प्रवचनाचा त्यात ते आपल्या ज्ञानेश्वरीचं इकडून जी प्रवचनं चालू आहेत ते म्हणे ते ऐकतात आणि त्यांच्यावर आता परिणाम आला. फार उलटे बोलत होते हो आमचे मिस्टर. आता जरा ऐकून आता हरिपाठ वाचायला चालू केलाय त्यांनी. बरं झालं म्हटलं, चांगली गोष्ट आहे की ते काहीच करत नव्हते, नुसते करत नव्हते, करणाऱ्याला म्हणत होते तुमचं कसं चूक आहे. त्याने आहे बोलतच, करणाऱ्याला सपोर्ट पण करत नाहीत. ते तुमचं करणं किती चुकीचं आहे. अहो कशाला काय करताय, वगैरे धावाधाव करताय, कोणत्या गर्दीत आणि यात्रेतनं जाताय आणि पंढरपूरची वारी करताय, बसा गप घरात असं नाही म्हणत असतात ते. आता हे सांगणं जे आहे हे त्यांना आणि परत विरोध आपणही करायचं नाही, कारण करणाऱ्याला विरोध करणाऱ्याबद्दल भगवंत सांगतात त्यांचं पतन होईल. पतन त्यांचं होणार आहे की जे दोषदृष्ट्याने पण बघतात, की त्यांच्याकडे बघताना सुद्धा. म्हणून भगवंताला न मानता सुद्धा काही शास्त्राचं अनुष्ठान करणारी काही मंडळी असतात, त्यांचा सुद्धा उद्धार होऊ शकतो असं माऊली सांगतात. त्यामुळं कर्मफळाच्या इच्छेनेही बांधलेली ही इच्छा असते त्यांची, या कर्मातून मला हे फळ मिळावं. हे प्रकृती म्हणतू शब्द वापरलेला आहे. प्रकृती म्हणतो म्हणजे देहाभिमानाच्या, देहाच्या आहारी गेलेले, देहाच्या पलीकडे दुसरं क्षेत्र आहे असं त्यांना माहिती नसतं असे लोक. ते इंद्रिया लढा देऊनी इंद्रियांना लाडावून ठेवतात, त्यांचे चोचले पुरवतात. त्यामुळं होतंय काय, जे हे माझे मत अव्यरुणी ओसंडती अशी जी जे आहेत त्यांचं मत माझं टाकून जातात, दुर्लक्ष करतात. 194 नंबरच्या ओळीमध्ये हे सांगितलेलं आहे. कदाचित लक्षात आलं असेल आपल्यासमोर ज्ञानेश्वरी असेल तर बघा, तिथं काही शब्दांचे अर्थ आहेत, पेन्सिल लिहून घेतले तर पुन्हा ज्ञानेश्वरी वाचताना त्याचा उपयोग होईल, लिहून ठेवा तिथं. जे सामान्यत्व लेखिती, पुढची ओळी बघा, अवज्ञा करून देखिती का हा अर्थवाद म्हणती वाचाळपणे. मगाशी आपण याच्यावर बोललोय बरं का, तशी सेम ओवी आहे ती. ही 195 नंबरची ओवी आहे. सामान्यत्व लेखिती म्हणजे मला हे लोक माझ्या मताला गौण मानतात, देवालाच गौण मानतात.
कुठला राम आणि कसं काय अवतार असे होतात का? त्यांना अवतार कशाबद्दल म्हणायचे? मग श्रीकृष्णाने काय काय चेष्टा केल्या त्या चेष्टेचं वर्णन करायचं. प्रभू रामचंद्रनं सीतामातेला का वनात पाठवली, वालीचा वध कशाबद्दल केला, किती अन्यायकारक प्रभू रामचंद्र होते, काहीतरी ठराविक मुद्दे तेवढे घ्यायचे आणि मी रामायण वाचतो ह्यासाठीच वाचलंस का काय असं विचारायला पाहिजे त्याला. हेच फक्त त्यात बघितलंस काय? कसलं रामायण वाचलंस? मग बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की त्या त्यांना खटकत असतात आणि खटकतात, त्यामुळे दोष दृष्टीनं बघतात. म्हणून म्हणतात काय, जे सामान्यत्व लेखिती म्हणजे मानतात, सामान्यत्व म्हणजे गौणत्व, त्याला गौणत्व देतात. म्हणजे परमार्थाला गौण समजायचं, प्रपंचाला श्रेष्ठ समजायचं. प्रपंचच मूळ आहे. या खा मजा करा जगा जावा, हे जे चारवाकाचं मश आहे ना, मत आहे, यावत जीवनम सुखम जीवेते ऋणम कृत्वा घृतम पियेत भस्मीभूतस्य देयश पुनरागमन कुतः. हे चारवाक दर्शनामधलं मत आहे. या काहीतरी खावा मजा करा, हे जगणं त्यासाठी आहे. फक्त काय करायचं आहे, खायचं प्यायचं मजा करायची, पैसे नसले तर ऋण काढा आणि परत चैनी करा, काही करा, तुपात खा वगैरे वगैरे सांगितलेलं आहे. याचा अर्थ फक्त इंद्रियांचे लढे पुरवण्याच्या मागे ते लागलेले असतात. त्यामुळं प्रपंचाला महत्त्व देतात आणि पारमार्थिक ज्या सत्य ज्या आहेत त्या सत्यांना गौणत्व देतात. देवाला गौण समजतात आणि त्याच्यापेक्षा नास्तिक श्रेष्ठ समजतात. गुरुला महत्त्व कमी देतात, पण बाहेर कोणतरी एखादं काहीतरी सांगत असेल तर त्याला महत्त्व अधिक देत असतात. गुरुना एक जण म्हणाले, मला जायचं आहे प्रवासाला, मी निघालोय, जाऊ काय मी? तर श्री गुरु म्हणले, नको जाऊ साल, राहू दे. दुसऱ्या दिवशी आणि परत विचारायला गेला, मी जाऊ काय म्हटला, तर गुरु म्हणले नको राहू दे. ते म्हणले रोज राहू दे म्हणतात, आपलं आपण गेलेलं बरं, म्हणून तो बाहेर पडला. आणि बाहेर पडल्यानंतर एक काळं मांजर बरोबर गल्लीतून आडवं गेलं. आडवं गेल्याबरोबर पाठीमागं आला. गुरु म्हणले, हसलेत, म्हणले का पाठीमागं आला? तर काय बोलला नाही, कारण ते लाजण्यासारखी स्थिती होते ना. म्हणजे त्यांचं मत डावललं आणि हे फालतू मत स्वीकारलं. बघा काय, मांजर आडवं गेलं की पुढं जायचं नसते. अरे गुरु नको म्हणलं तरी पुढं जायचं नसतंय, हे पहिलं शिक. गुरूंची आज्ञा पहिल्यांदा पाळायला शिक. मांजराची आज्ञा काय पाळतोस? मांजर येतंय जाते, त्याला जायचं होतं म्हणून तिकडे गेलं. तिकडल्या बाजूला उंदीर दिसला असेल म्हणून इकडनं तिकडे गेलं. ते तू काय केलंस हा मुद्दा आहे ना. ते त्याचं ध्येय प्राप्त करायला लागलंय, तू त्याच्या ध्येयापासून भरकटलास. तुझं ध्येय होतं श्रीगुरूंची आज्ञा पाळणं कळणं. मांजराचं ध्येय आहे उंदीर पकडणं. ते उंदीर पकडायला गेलं ना, त्याचं त्यानं काम करायला लागलं. तू काय करेस, तर तू तुझ्या स्वधर्मापासून बाजूला गेलास, त्याला गौणत्व दिलंस. कशाला महत्त्व द्यावं हे कळलं पाहिजे. आणि त्यामुळे प्रायोरिटीज आयुष्याच्या ठराव्या लागतात. प्रायोरिटी ज्याला आपण म्हणतो, प्राधान्यक्रम. रोज सकाळी सुद्धा उठल्यावर आपण एक 5-6 कामं आज दिवसभर करायची असतील, पहिलं महत्त्वाचं काम हेच करायला पाहिजे, नाहीतरी चालणार नाही. गॅस संपला पाहिजे तर गॅस आणायला पाहिजे, नाही बाजार आणूया, कुठल्या साहेबांना भेटायला का, अगोदर जेवायला तरी पाहिजे, जेवायला गॅस तरी पाहिजे. मुद्दा कसा आहे बघा, त्याला गौणत्व आणि सामान्यत्व किंवा प्राधान्यत्व म्हणतात. तर पहिलं प्रभाती म्हणे रामचिंतेचं का जावा, दुपारी का चिंतू नये, कारण पहिल्यांदा प्राधान्य द्यायचं आहे त्याला, म्हणून प्रभाते म्हणी रामचिंतित जावा. नंतर काय होणार आहे ते सगळं माहिती आहे संतांना, म्हणूनच म्हणतात प्रभाते म्हणी रामचिंतित जावा. सगळं दंगलनी गोंधळच दिवसभर चालू असतो. पाहुणे आले, हे आले, ते आले, ह्यांचं वारचं त्यांचं लग्न, ते आले नाहीत म्हणून रुसले, ह्यांना आयर कमी दिला म्हणून रुसले. ह्या सगळ्या भानगडीमध्ये कुठला राम आणि कुठलं काय, हे घाम फुटतो, राम नव्हे. विचार करण्यासारखी बाब आहे, पण फार कमी विचार होतो. प्रायोरिटी कशाला द्यायची हा मुख्य मुद्दा आहे. स्वामी रामतीर्थ सतत प्रवासात असायचे. ते एकदा जपानच्या टोकियो शहरामध्ये प्रवास करत होते, राजधानीमध्ये. आणि त्याने एक घराला एक मोठ्या जुनं घर होतं वाडा, त्याला आग लागलेली होती. आणि ती आग लागलेली बघून तो सेठजी होता, तो बाहेर आला आणि ओरडत होतो, या 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 माझ्या या घरामध्ये फार उच्च दर्जाची इम्पोर्टेड फर्निचर आहे, माझं परदेशातून आलेले काही दागदागिने, परफ्युम्स, कपडे आहेत, फार मौल्यवान वस्तू आहेत. कुणीतरी या घर पेटायला लागले, पेटू दे, पण त्या मौल्यवान वस्तू तरी, फर्निचर तरी वाचवायला मला मदत करा. बरेचसे रस्त्यावरले लोक धावत आले आणि त्यांनी बऱ्याच वेळा जवळजवळ 80-90% फर्निचर आणि वस्तू बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील राहिलेली काढून बाहेर केलं. त्याला बरं वाटलं, आपला वाडा गेला पण हे मौल्यवान वस्तू तरी बऱ्या सापडल्या, व्यवस्थित राहिल्या. थोडा वेळ गेला आणि एका 10-20 सेकंदामध्ये परत ओरडायला लागला आणि माणसाला म्हटला, जाऊ नका, या या या. म्हणजे आधी काय परत ओरडायला नाही, म्हणजे पलीकडच्या गच्चीमध्ये माझं 5 वर्षाचं बाळ झोपलं होतं, त्याला तेवढा आणा. अरे म्हणजे पहिल्यांदा का तू सांगितलं नाहीस? पहिल्यांदा म्हटलास तू आमच्यात मौल्यवान वस्तू आहेत, इम्पोर्टेड फर्निचर आहे, ते वाचवा म्हणालास. पहिल्यांदा मूल वाचवा म्हटलं असतास ना, तर आम्ही पहिल्यांदा ते काम केलं असतं. बघून बघतात तर मुलाचा कोळसा झाला होता. पहिलं आठवलं नाही,
पहिला देव आठवावा, नंतर प्रपंच आठवावा, पहिल्यांदा रामाचं मुख आठवावं, मग नातवाच्या मुखाचा विचार करावा. मुख आठवते पहिल्यांदा नातवाचं, अगदीच टीव्हीवरच ठेवलेलं असतं ते नातू, ते अमेरिकेत असा खेळत्याला त्याची चित्र वगैरे चालू असतात. आठवायसारखं आठवू नये, विसरावं म्हणून प्रयत्न चाललाय. आणि वर अशी सगळी माणसं कधीतरी मध्ये अल्बम काढायचा, हे माहिती आहे. आता त्या अल्बम मधली सगळी जवळजवळ मेलेली असतात. 40-50 वर्ष झाली लग्नाला, कोण जिवंत असतंय? भटजी पण मेलेलं असतं आणि सगळी माणसं पण मिळाली. हे बघा, हे इथं राहत नव्हते का, ते तिथं राहत नव्हते का, कशाला बघा लागलाय? त्याच्यापेक्षा बघा ज्ञानेश्वरी काढा, ओवीत काय काय सांगितलंय, दासबोध काढा, चिंतन करा. नाही, हे मागचं आठवायचं आणि काहीतरी त्यामध्ये असं प्रिय असतं, मग डोळ्यात पाणी भरतं का? ती महत्वाची एक व्यक्ती माझ्या लग्नाला सहकार्य करणारी गेली बघा, म्हणून रडायचं. म्हणजे काय, रडवण्यासाठी पुन्हा पुन्हा आठवायचा काय प्रपंच? हा विचार जेव्हा सुचतो ना, तेव्हा इथं माऊली म्हणतात, जे सामान्यत्व लेखिती अवज्ञा करुणी देखती का, हा अर्थवादू म्हणती वाचाळपणे. माझ्या मताला गौण मानतात, तुच्छतेने बघतात आणि वस्तुस्थितीचे हे अतिरंजित वर्णन आहे. अर्थवाद शब्दाचा अर्थ आहे, अर्थवाद म्हणजे एखादी गोष्ट असते ना, त्याचं मोठं करून सांगणं अर्थवाद म्हणतात, अतिरंजित करून सांगणं. तर ह्यांचं मत अतिरंजित आहे असं मानतात ते, म्हणजे किती चूक करतात हे सांगितलेलं आहे. त्यामुळं मला काय, बरीच जण म्हणत असतात चुकीचं बोलत असतात, मला काय कुणाकडनं नको आहे, कशाला मी देवाकडे जाऊ? हे देवाकडे जाते सगळे हे बाद जातात ना मंदिरात, अहो भिकारी आहे ते, प्रत्येक दिवशी जातात नाही काहीतरी मागत असतात देवाकडे. मला काय नको आहे, कशी उलटी सुलटी बोलत असतात बघा. मंदिरात जाणारे काहीतरी भिकारीच आहेत, त्यापेक्षा काहीतरी काम करा, उगाच कशाला टाळ कुठत बसलाय? अरे हे एवढ्या वेळात काहीतरी चांगलं काम झालं असतं. आता काम करून करून तरी कुठे गेलेले आहेत सांगा? इथून काही सोडून कोण कुठे गेलेलं नाही, इथंच असतात सगळे. तुम्ही खूप काम करताय म्हणून कुठं काही जागा सोडून वरती आकाशात तुमचं भ्रमण सुरू झालं काय? नाही, तिथंच असतात. प्रगती शब्दाचा अर्थ काय आहे? सगळीजण म्हणतात प्रगतीसाठी प्रयत्न केला पाहिजे, असं बसून चालेल का? तीर्थयात्रेमध्ये, ग्रंथ वाचनामध्ये, नामामध्ये वेळ का व्यर्थ वाया घालवता, असे ते लोक बोलतात. म्हणून सामान्यत्व लेखिती शब्द वापरलेला आहे, हे सामान्यत्व लेखलं गेलं पाहिजे असं माऊलींचं मत आहे. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा श्रीगुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.